हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश बोलले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 22-23 हे बघणार आहोत. डिअर स्टुडंट्स, असेसमेंट इयर 2022-23 आणि असेसमेंट इयर 2021-22 यामध्ये विशेष असं काही गव्हर्नमेंटने चेंजेस केलेले नाही. जे 21-22 ला होते त्याच पद्धतीने 22-23 ला देखील सर्व रूल्स ॲज इट इज आहे. काही चेंजेस असतील तर दिसतील, पण मात्र इन्कम फ्रॉम सॅलरीच्या बाबत विशेष असं काही चेंजेस केलेले नाही. ठीक आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी ॲप्लिकेबल आहे. जस्ट आपल्याला सिलेबस बघायचा आहे की आपल्या सिलेबसमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी नावाचा टॉपिक आहे का. जर इन्कम फ्रॉम सॅलरी नावाचा टॉपिक असेल तुमच्या सिलेबसमध्ये तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचा एक लाईक एक मोटिवेशन बनतो माझ्यासाठी की अजून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर जरूर करा. चला तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया. कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 22-23. डिअर स्टुडंट्स, बघा या पद्धतीने तुम्हाला एक्झामला काही प्रॉब्लेम आलेला असेल, क्वेश्चन आलेला असेल, यावरून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे स्टुडंट्स, आपण काही विशिष्ट असे 10 अलाउन्सेस अँड रिक्विजिट्स घेऊन आलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून असे 10 घेऊन येणार. असे आपण 5 व्हिडिओ बनवणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना, जेणेकरून पुढच्या व्हिडिओला लिंक लागेल तुम्हाला. ओके, चला तर स्टार्ट करूया. बघा, इन्कम फ्रॉम सॅलरी आम्हाला सोडवायचा आहे. काय करायचं नाही, जो सिक्वेन्स दिला आहे त्या सिक्वेन्स प्रमाणे 1 बाय 1 आम्हाला जे काय सांगताय सॅलरीचे हेड्स त्यामध्ये असणार आहे ते आम्हाला रीड करत चालायचे. त्या पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. यामध्ये फर्स्ट म्हणतात बेसिक सॅलरी ₹4,20,000. बेसिक सॅलरी दिलेली आहे 4,20,000, 4,20,000. इथे पर मंथ वगैरे काही म्हटलेलं नाही. इट मीन्स दिस सॅलरी इज गिवन फॉर अॅन्युअल बेसिस. सो आपण आपल्या कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी स्टेटमेंट मध्ये लिहिणार आहोत ऑफ मिस्टर आरके, म्हणजे ही जो दिलाय आरके इज आवर एम्प्लॉई आणि त्याची ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेली. क्लिअर. सो ही सर्व आरकेच्या सॅलरीच्या रिलेटेड आहे आणि ती आपण सर्व आता त्यावरून किती इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला बघूया. फर्स्ट हेड आपण काय घेतो, बेसिक सॅलरी. अॅन्युअली बेसिक सॅलरी दिलेली 4,20,000. सो ते 4,20,000 आपण डायरेक्टली घेणार आहोत. 4,20,000 बघा मंथली बेसिस वरती असतात तर आपण इंटू 12 केला असता, म्हणजे मंथली बेसिस वरती नाही, अॅन्युअली आपल्याला दिलेलं आहे. आपण डायरेक्टली त्याचं अमाऊंट घेऊन टाका. नेक्स्ट आहे डीए 24,000 पर मंथ म्हटलेलं आहे. आपण कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेले त्याचे जस्ट वेळ वाचावी यासाठी. सो डीए किती म्हणतात 24,000 पर मंथ. पर मंथ म्हटलेलं आहे. इट मीन्स डीए मध्ये कसं घ्यावं लागणार, सेकंड डीए दॅट इज डीएनएस अलाउन्स किती म्हणताय 24,000 पर मंथ मीन्स 12 इंटू 12 का केलंय पर मंथ. annual basis वरती घ्यायचे आहे. there are 12 months in a year, you know that. so 24,000 into 12 कारण वर्षाचे आपले 12 महिने त्याने मल्टिप्लिकेशन करतो. सो अमाऊंट येते आमची 2,88,000. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आम्हाला अमाऊंट भेटेल 2,88,000. डिअर स्टुडंट्स, तुम्हाला इथे 2 कॉलम दिसतील. जो फुल्ली टॅक्सेबल आहे बघा, अलाउन्सेस आपण यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे टाइप्स ऑफ अलाउन्स. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन नक्की बघा. अलाउन्स 3 टाइप्सचे आहेत. टॅक्सेबल अलाउन्स आहे, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे, पार्टली टॅक्सेबल अलाउन्स आणि फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्स. जो मी ह्या आउटर कॉलम मध्ये जे अमाउंट घेतोय दॅट इज फुल्ली टॅक्सेबल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणताही प्रॉब्लेम असेल आपल्याला सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे. बिकॉज ऑल फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेसची अमाऊंट मी त्या आउटर कॉलमला टाकतोय. क्लिअर आहे. चला तर पुढे जाऊया. डीए नंतर काय दिलेलं आहे, थर्ड दिलेलं आहे आपल्याला एज्युकेशन अलाउन्स ₹1,000 पर मंथ पर चाइल्ड. डिअर स्टुडंट, इथे आपल्याला काळजी घ्यायची
हा खास करून एज्युकेशन अलाउन्सच्या बाबत आपल्याला रीडिंग महत्त्वाचं आहे. काय म्हणतोय आपण? एज्युकेशन अलाउन्स ₹1000 पर मंथ. ओके, पर चाइल्ड पण म्हटलंय आणि काही ब्रॅकेट मध्ये म्हणतात ही हॅज 3 चिल्ड्रन. त्याला किती मुले? 3. बघा काय एज्युकेशन अलाउन्सच्या बाबत थर्ड घेतोय आपण एज्युकेशन अलाउन्स. त्यांनी जसं म्हटलंय तसं आम्हाला ब्रॅकेट मध्ये आपण टाकूया. ₹1000 पर मंथ म्हणताय, मीन्स 1000 घेतले, पर मंथ म्हणताय म्हणून इंटू 12 केलं. बिकॉज ऑल अलाउन्सेस हे रिक्वायर्ड फॉर अॅन्युअल बेसिस. एक वर्षाचे आम्हाला पाहिजे 12 महिन्यांचे, म्हणून 1000 इंटू 12. पर चाइल्ड देखील म्हणताय. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथे म्हणताय पर चाइल्ड. दॅट्स वाय इंटू 3. he has 3 children. खाली म्हटलेलं आहे त्याला किती मुले? 3 मुले. ओके, दिस इज ऍक्च्युअल. डिअर स्टुडंट, इथे काळजी घ्यायची आहे. एज्युकेशन अलाउन्स दिस इज प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर. ज्या ठिकाणी आपण जॉब करतोय, असं गृहीत धरा की टाटा मोटर्स मध्ये आम्ही जॉब करतोय. सो 1000 पर मंथ पर चाइल्ड गिवन बाय द टाटा मोटर्स टू हिज एम्प्लॉई. आपल्या एम्प्लॉयरने दिलाय आणि एम्प्लॉयरने जेवढी दिली तेवढी पूर्ण अमाउंट आपल्याला घ्यायची असते. एम्प्लॉयर किती देतोय? 1000 पर मंथ. 1000 पर मंथ म्हटले म्हणून इंटू 12. पर चाइल्ड म्हटलंय म्हणून 3 चिल्ड्रेन असं आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन येत आहे बघा किती येते? आपण जस्ट बोललो 36,000. 3000 36,000. आता मी ही अमाउंट इनर कॉलमला घेतली. याचं कारण असं, as per government rule we have exemption on this amount. याच्यावर एक्झम्पशन आहे आणि म्हणून मी इनर कॉलमला घेतले एक्झम्पशन डिडक्ट करण्यासाठी. काय एक्झम्पशन आहे आपण बघूया. एक्झम्पशन मी लिहितो खाली, लेस exempted from tax. लेस exempted from tax. किती एक्झम्पशन आहे? हे जे मी लिहितोय हे ऍज पर गव्हर्नमेंट रूल लक्षात ठेवायचं. डिअर स्टुडंट, नोट करून ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एज्युकेशन अलाउन्स फॉर चिल्ड्रेन, एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. एज्युकेशन अलाउन्स फॉर चिल्ड्रेन कसं आहे? गव्हर्नमेंटच्या रूल नुसार जे एक्झम्पशन आहे ते आहे ₹100. ओके, पर मंथ. That's why into 12 per child but only for 2 children. काय गव्हर्नमेंटचा रूल? ₹100 पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रेन ओनली. ओके, म्हणून मी ते इंटू 2 घेतोय. डिअर स्टुडंट, लक्षात घ्या गव्हर्नमेंट आम्हाला जे सूट देते एज्युकेशन अलाउन्स वर, एक प्रकारे आपण सूट म्हणूया, एक्झम्पशनला सूट म्हणूया. एज्युकेशन अलाउन्स 36,000 एम्प्लॉयरने दिलाय. याच्यावरती गव्हर्नमेंट आम्हाला सूट देते, एक्झम्पशन देत आहे ₹100 पर मंथ पर चाइल्ड बट ओनली फॉर 2 चिल्ड्रेन. तुम्हाला एक चाइल्ड आहे तर इंटू 1 होणार आहे, कारण एक तर एकच, 2 असेल तर 2. पण 2 पेक्षा जास्त चिल्ड्रेन आहे तुम्हाला गव्हर्नमेंट अलाउड करत नाही. एक्झम्पशन गव्हर्नमेंट जे देते ओनली फॉर 2 चिल्ड्रेन. तुम्हाला 3, 4, 5, 50 किती चिल्ड्रेन आहेत दॅट इज नॉट इश्यू. इथे महत्त्वाचं आम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटू एक्झम्पशन आणि इंटू 2 मॅक्सिमम. दिस एक्झम्पशन इज अलाउड ओनली फॉर 2 चिल्ड्रेन. 2 पेक्षा जास्त चिल्ड्रेन इथे घेता येणार नाही. हा एखादा एम्प्लॉई आहे की त्याला एकच चाइल्ड आहे तर एक चाइल्डचे इथे एकच येणार आहे. कसा? 100 इंटू 12 इंटू 1. पण आपला जो एम्प्लॉई आहे याला 3 चिल्ड्रेन्स आहे आणि ते चिल्ड्रेन्स गव्हर्नमेंट रूल नुसार ओनली 2 आर अलाउड. सो एक्झम्पशन ₹100 पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रेन ओनली. सो त्याचं कॅल्क्युलेशन येते बघा 2400. त्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं या सर्व याचं आलंय 2400. मायनस करायचे बघा. एम्प्लॉयर देतोय 36,000 ऍज पर गव्हर्नमेंट रूल. वी हॅव एक्झम्पशन ₹2400. मायनस केल्यानंतर जे अमाऊंट आहे ते आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. That is 33,600. ओके, आउटर कॉलमला येते 33,600. या पद्धतीने एज्युकेशन अलाउन्स झालेला आहे.
नेक्स्ट आपण पुढे वळतोय 4 नंबर. काय बघूया 4 नंबरला? हॉस्टेल अलाउन्स ₹1,1200 पर मंथ. ओके, नेक्स्ट घेऊया हॉस्टेल अलाउन्स. अर्थात दिस इज ऑल्सो फॉर चिल्ड्रेन हॉस्टेल अलाउन्स, बट काय म्हटलंय बघा, फॉर एल्डर सन 3 आवर एम्प्लॉय हॅव 3 चिल्ड्रेन. 3 मुले आहेत त्याला. यापैकी तिघांनाही हॉस्टेल अलाउन्स दिलाय का? तर नाही. हॉस्टेल अलाउन्स इज प्रोव्हाइडेड टू एल्डर सन. एल्डर सन मीन्स एकाच मुलाला देतो जो सर्वात मोठा आहे. मोठा छोटा काही असू देत, आपल्या किती मुलांना दिलाय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एल्डर सन म्हणताय, आपण थोडे कन्फ्यूज करताय, बट डोंट गेट कन्फ्यूज्ड. याचा अर्थ हॉस्टेल अलाउन्स हा एकाच मुलासाठी दिलाय. एम्प्लॉयला 3 मुले आहेत, पण तिघांनाही हॉस्टेल अलाउन्स नाही दिलेला आहे, ओनली एका मुलाला दिलेला आहे. आणि म्हणून इथे कसं होणार आहे बघा, 1200 हा हॉस्टेल अलाउन्स एम्प्लॉयरने दिलेला आहे पर मंथ आहे, इंटू 12 इंटू 1 घेतोय मी. का 1 घेतोय? बिकॉज हॉस्टेल अलाउन्स इज गिवन टू दी ओनली 1 चाइल्ड. एकाच मुलाला दिला आहे. क्लिअर आहे? सो याचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. त्याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 14,400. ओके, 14,400 या पद्धतीने आम्ही घेतलेलं आहे. अगेन इथे बघा, जसं आम्ही इकडे एक्झम्पशनचा रूल घेतलाय, हॉस्टेल अलाउन्स साठी देखील गव्हर्नमेंट रूल आहे, इन्कम टॅक्स रूल आहे. काय रूल आहे आपण बघूया. लेस एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. डियर स्टुडंट्स, एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स जे म्हणतोय, दिस इज ॲज पर गव्हर्नमेंट रूल, ॲज पर इन्कम टॅक्स रूल. तुम्हाला किती एक्झम्पशन आहे, किती सूट आहे ते आपण घेत असतो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. ऑलवेज तुम्हाला ह्याच फिगर घ्यायच्या. ठीक आहे, या ब्लू ज्या घेतोय आपण, दिस इज गिवन बाय द एम्प्लॉयर, आणि ब्लॅक मध्ये जे घेतोय दिस इज ॲज पर इन्कम टॅक्स रूल एक्झम्पशन. क्लिअर आहे? सो काय एक्झम्पशन आहे आपण बघूया. 300 रुपीज. बघा, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स होता तेव्हा 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड आहे, आणि जेव्हा आम्ही हॉस्टेल अलाउन्स बद्दल बोलतो 300 रुपीज पर मंथ पर चाइल्ड. आता एकाच मुलं, हॉस्टेल अलाउन्स किती मुलांना देतात? एकालाच. त्यामुळे इथे एक्झम्पशन देखील एकालाच मिळणार. येते लक्षात. सो फॉर 2 चिल्ड्रेन हा रूल सेम आहे. 3 चिल्ड्रेन आहेत, तिघांनाही हॉस्टेल अलाउन्स देतात. तर इथे मल्टिप्लाय बाय 3 घेतलं असतं वरती, आणि खाली मल्टिप्लाय बाय 2 घेतलं असतं. बिकॉज ॲज पर गव्हर्नमेंट रूल ओनली 2 चिल्ड्रन्स आर अलाउड फॉर एक्झम्पशन. क्लिअर आहे? लक्षात ठेवायचं आहे. सो याचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. दॅट इज 3,600 मायनस करूया. द अमाउंट इज 10,000. सॉरी, जस्ट अ मिनिट. ओके, 10,800. लक्षात घ्या, हॉस्टेल अलाउन्स आपण घेतला 14,400. दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ दिस, and exemption from tax as per income tax rule, that is 300 rupees per month per child for 2 children only, but hostel allowance is provided to only 1 child. That's why multiplication multiplied by 1, and the outer side after deduction this is 10,800. clear आहे? पुढे बघूया आपण काय झालेलं आपलं हॉस्टेल अलाउन्स झालेला आहे. नेक्स्ट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. पुढे बघूया 5th नंबर. This is the entertainment allowance. Okay, entertainment allowance is given 2,000 per month. Okay, 2,000 per month. Again आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागणार आहे. कसं होणार आहे? 2,000 into 12. Okay, dear student, इथे लक्षात ठेवायचं आहे मला की एंटरटेनमेंट अलाउन्सला देयर इज नो एक्झम्पशन, फुल्ली टॅक्सेबल एक्झम्पशन नाही, आणि म्हणून हे अमाउंट डायरेक्ट आउट कॉल 24,000. ओके, जस्ट एक लाईन सेव्ह करण्यासाठी मी एक कॅल्क्युलेशन काढून टाकतोय. कसं आलं? 2,000 पर मंथ इंटू 12, दॅट इज फॉर इयर 24,000.
नेक्स्ट आपण पुढे वळूया. 5th नंबरचा आयटम आपण घेतलेला आहे. 6th नंबर काय म्हटलेले 6 नंबरला प्रॉब्लेम कडे वळूया आपण. गिफ्ट ऑफ क्लॉथ्स गिवन बाय एम्प्लॉयर ₹4000. इथे महत्त्वाचं आहे डिअर स्टुडंट्स, क्लॉथ्स दिलेत, गिफ्ट आहे, एम्प्लॉयीला गिफ्ट दिलाय क्लॉथ. याला ॲज पर इन्कम टॅक्स रूल वी से दॅट गिफ्ट्स इन काइंड. ओके, गिफ्ट इन काइंड, पैसे न देता, कॅश न देता वस्तूच्या स्वरूपामध्ये गिफ्ट दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जर एखादं गिफ्ट एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉयीला वस्तूच्या स्वरूपात म्हणजे काही क्लॉथ्स वगैरे या स्वरूपात दिलं असेल तर एक्झम्पशन आहे ₹5000. ओके, आपण इथे लिहूया गिफ्ट इन काइंड. इन काइंड, गिफ्ट इन काइंड का म्हणतोय आपण? बिकॉज क्लॉथ्स आर गिवन, कॅश इज नॉट गिवन. कॅश नाही दिले, क्लॉथ्स दिले, सो इन काइंड आहे. ₹4000 कॉस्ट आहे त्याची. ॲज पर इन्कम टॅक्स रूल वी हॅव एक्झम्पशन फॉर गिफ्ट इन काइंड ₹5000. किती एक्झम्पशन आहे? ₹5000 एक्झम्पशन. सो लेस एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. किती? ₹5000. बघा मायनस मध्ये आन्सर येईल. टॅक्स मध्ये मायनस वगैरे अलाउड नाहीये. आउटरला डायरेक्ट आम्हाला आउटर कॉलमला नील म्हणावं लागेल. आम्हाला गिफ्ट मिळते 4000 आणि ॲज पर गव्हर्नमेंट, ॲज पर इन्कम टॅक्स रूल एक्झम्पशन 5000. सो एक्झम्पशन मोठा आहे, जास्त आहे, काही टेन्शन नाहीये. सो आउटर कॉलमला नील, कोणत्याही अमाऊंटवर आम्हाला टॅक्स बसणार आहे. टॅक्स तेव्हाच बसेल जेव्हा एक्झम्पशनचं लिमिट क्रॉस होत असेल. एक्झम्पशनचं लिमिट क्रॉस होत नाहीये, सो टॅक्स देखील लागणार आहे. सो ह्या रूल ओनली गिफ्ट इन काइंड आहे. गिफ्ट इन कॅश असेल, लक्षात ठेवायचं आहे, गिफ्ट इन कॅश असेल फुल्ली टॅक्सेबल, ते 4000 डायरेक्टली आउटर कॉलमला आले असते. क्लियर? इट इज गिफ्ट इन काइंड, एक्झम्पशन लिमिट इज ₹5000 ॲज पर इन्कम टॅक्स रूल. लक्षात ठेवायचं आहे. तर ब्लॅक लाईन तुम्हाला सर्व लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट 6 नंबर झालेला आहे. 7 नंबर कडे वळतोय आपण. 7 नंबरला काय दिले आपण रीड करूया. He has been provided with motor car of 1800 cc with driver for his official and personal use. Maintenance expenses for private use are borne by Mr. R.K. Mr. R.K. is employee. Mr. R.K. is employee. त्याची माहिती दिलेली. R.K. is employee. त्याची माहिती आहे, लक्षात ठेवा. सो 7 नंबरला आपल्याला घ्यायचं व्हॅल्युएशन ऑफ कार. कार रिक्विजिट हे आमच्या एम्प्लॉयरने एम्प्लॉईला प्रोव्हाइड केलेली कार प्रोव्हाइड केलेली आहे. गव्हर्नमेंट रूल नुसार त्याचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करून आम्हाला अमाउंट घ्यायची. यासाठी डिअर स्टुडंट लक्षात ठेवा, वर्किंग नोट इज कंपल्सरी फॉर दिस आयटम. आम्हाला कंपल्सरी वर्किंग नोट करायची आहे. आणि एक्झामच्या बाबत बोलायचं झालं तर विदाउट वर्किंग नोट यासाठी मार्क्स मिळत नाही. सो आपण येऊया इकडे व्हॅल्युएशन ऑफ कारचं वर्किंग करतोय आपण. ऑफ कार. डिअर स्टुडंट्स, व्हॅल्युएशन ऑफ कार मध्ये 2-3 प्रकार आहे. आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघणारच आहोत. आज साठी तुम्हाला काही 3 रूल्स सांगतोय, ते लॉक करायचे माइंड मध्ये. रूल नंबर फर्स्ट आम्हाला बघायचा आहे, तो म्हणजे सीसी ऑफ कार. कार कॅपॅसिटी किती आहे? सो सीसी किती आहे? 1800 सीसी. बघा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आम्हाला कारचं व्हॅल्युएशन आलं की ह्या गोष्टी चेक करायच्या. सीसी ऑफ कार दॅट इज 1800 सीसी. सेकंड आम्हाला या ठिकाणी चेक करायचं यूज. आम्ही जर बघितले ते प्रॉब्लेम मध्ये ऑफिशियल अँड पर्सनल यूज असं म्हटलेलं आहे. सो काय आहे? ऑफिशियल प्लस पर्सनल यूज बघायचा आहे. थर्ड आम्हाला इम्पॉर्टंट बघायचं आहे एक्सपेन्सेस कोण बॉर्न करत आहे. ओके, 3च गोष्टी आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बघायच्या आहे. फर्स्ट कार कॅपॅसिटी, सेकंड यूज ऑफ कार दॅट इज ऑफिशियल अँड पर्सनल आहे. एक्सपेन्सेस बघायचे आहेत आपल्याला. इट इज बॉर्न बाय, कोण एक्सपेन्सेस पेड करत आहे.
सो एक्सपेन्सेस बाय आर.के. मिस्टर आर.के. म्हणजे कोण? एम्प्लॉई. बघा तिथे म्हटलेलं आहे आर बाउंड बाय मिस्टर आर.के. सो आर.के. एक्सपेन्सेस देते म्हणजे आर.के. कोण आहे? एम्प्लॉई. सो इट इज एक्सपेन्सेस पेड बाय बाउंड बाय एम्प्लॉई. या केस मध्ये काय काय होत आहे? फर्स्टली तर आम्हाला कार दोन ठिकाणी डिवाइड करायची. ओके, सीसी कसे? तर सीसी कसे? 1600. ओके, दिस इज कार कॅपॅसिटी आहे. ओके, अबव आणि बिलो. रूल लक्षात घ्या स्टुडंट्स. इफ capacity of car is above 1600 cc, 1600 cc पेक्षा जास्त असेल आणि एक्सपेन्सेस रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉई असेल, दोन गोष्टी मॅच करायच्या आहेत स्टुडंट्स, लक्षात घ्या. काय? एकतर कार कॅपॅसिटी बघायची 1600 cc पेक्षा जास्त आहे. ओके, कशी ही जास्त आहे आम्हाला बघायचं आहे. आणि सेकंड आम्हाला बघायचं आहे की ते खर्च जो आहे त्या कारवरती रनिंग अँड मेंटेनन्सचा एक्सपेन्सेस हा कोण करतं. सो दिस इज बाय एम्प्लॉई. एम्प्लॉईने पेड केला असेल तर 900 into 12 बिकॉज 900 पर मंथ आहे. ओके, सो या पद्धतीने बिलो जर असेल, कमी कॅपॅसिटीचे असेल, 1600 cc पेक्षा कमी असेल तर 600 into 12 आम्हाला घ्यायचे. ओके, दिस इज फॉर कार. ओके, व्हॅल्युएशन ऑफ कार. ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ मोटर कार विथ ड्रायव्हर म्हटलेलं आहे. बघा या स्टुडंट, हे पण महत्वाचं आहे. सो ड्रायव्हरचे दोघे ठिकाणी 900 into 12. बघा काय काय झालं इथे, पूर्ण आमचे कॅल्क्युलेशन्स आलेले आहेत. कार कॅपॅसिटी बघितली, त्याचा यूज बघितला, एक्सपेन्सेस कोणी दिलेले? एम्प्लॉईने पेड केलेले. एम्प्लॉईने पेड केले त्यावेळेस काय रूल होतो? तर कार कॅपॅसिटी 1600 cc पेक्षा जास्तीची असेल तर 900 पर मंथ या पद्धतीने फॉर कार साठी घ्यायचे आम्हाला. आणि जर बिलो असेल 1600 तर 600 पर मंथ घ्यायचे. लक्षात ठेवायचं. काही डाऊट आला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी स्पेशली याच्यावर व्हिडिओ बनवेन पुन्हा. त्यानंतर हे जे घेतोय आपण ड्रायव्हर साठी घेतोय. हे कशासाठी घेतोय? ड्रायव्हर. आणि हे कशासाठी घेतोय? कार. सो कार ड्रायव्हर दोघे दिलं तर ह्या पद्धतीने 900 ड्रायव्हरचे दोघे ठिकाणी सेम आहे. कार साठी कॅपॅसिटी नुसार बदलणार आहे. सो या पद्धतीने आमची कार कुठे होते? 1800 cc मीन्स मोर दॅन 1600 cc. ओके, म्हणजे आम्हाला हा रूल लागू होतोय. मग आपण त्या रूल प्रमाणे मांडूया. काय? 900 फॉर कार प्लस 900 फॉर ड्रायव्हर. ओके, कार पण आहे, कारच्या सोबत ड्रायव्हर पण दिलाय, म्हणून 900 फॉर कार, 900 फॉर ड्रायव्हर into 12. ओके, हे नाही आमचा आता सध्याच्या प्रॉब्लेम मध्ये हा रूल नाही लागू होते. ते बघा तुम्ही 1800 cc पेक्षा 1600 cc पेक्षा कमी की जास्त आहे. सो आपली कार किती? 1800 cc. आम्हाला किती सांगितले? 1800 cc. सो याचा काही संबंधच येत नाही, त्यामुळे मी ते काढून टाकले. आम्हाला एवढाच रूल लागू होतो. ओके, याचं मल्टिप्लिकेशन करूया. त्याचं मल्टिप्लिकेशन बघा करून ठेवलेलं आपण 21,600. ओके, 900 कारचे 900 ड्रायव्हरचे मल्टिप्लाय बाय 12 बिकॉज इट इज पर मंथ असतात आणि 21,600 दिस इज व्हॅल्युएशन ऑफ कार. सो आपण घेऊया व्हॅल्युएशन ऑफ कार इज 21,600. सो डिअर स्टुडंट लक्षात ठेवा. ओके, मी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये स्पेशली याच्यावर एक व्हिडिओ बनवतो, पण तरी व्यवस्थित इझिली मी करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जाऊया. वर्किंग नोट तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, रेकॉर्ड करून ठेवा. मी सध्या क्लीन करतोय.
ओके, आपण पुढे वळूया. नेक्स्ट आयटम काय दिलाय बघूया. 7 नंबर पर्यंत आपण पोहोचलोय. 8 नंबरला आरपीएफ ₹90,000 पर एनम दिलेलं आहे, काही टेन्शन नाही. 8 नंबर आरपीएफ, दिस इज रिकग्नाइज्ड प्रोविडंट फंड. ₹90,000 इज गिवन बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयर किती देते आपल्याला? 90,000. Again government rule is as per income tax rule we have exemption 12% on salary. So less exempted from tax this is 12% on salary. लक्षात ठेवायचं आहे. व्हॅल्युएशन आरपीएफ रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड 90,000 एम्प्लॉयर ने दिलेला आहे. ॲज पर इन्कम टॅक्स रूल एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स 12% ऑन सॅलरी. अगेन आपल्याला याची वर्किंग नोट बनवावी लागणार. आपण वर्किंग नोट बनवूया. सो कसली वर्किंग नोट बनवतोय आपण? वर्किंग नोट नंबर 2. इथे वर्किंग नोट नंबर लिहित चला. साठी वर्किंग नोट नंबर 1 होती. ओके, आरपीएफ साठी वर्किंग नोट नंबर 2 घेतोय आपण. हे लिहित चला. तिथे exempted from tax 12% म्हटलेलं आहे. ओके, बघूया आपण आरपीएफ चा एक्झम्पशन कसं आहे. आरपीएफ साठी सर्वात महत्त्वाचं काय लागणार आपल्याला? सॅलरी. सो देयरफॉर सॅलरी इक्वल टू डीए. बेसिक सॅलरी घ्यायचं राहिलं आपलं, खाली घेऊया आपण. सॅलरी इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डीए प्लस कमिशन. ओके, कमिशन ऑन सेल्स वगैरे या टाइपचा असेल. नेक्स्ट येणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण कमिशन बद्दल चर्चा करूया. सध्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कमिशन दिलेलं नाहीये, त्याला काढून टाकतोय मी. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. बेसिक सॅलरी आणि डीए दिलाय. डीए बद्दल डीए स्टुडंट लक्षात ठेवायचं आहे. डीए चा तोच पार्ट घ्यायचा विच इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. आता या प्रॉब्लेम मध्ये तसं काही म्हटलेलं नाही, आपण पूर्ण डीए घेणार आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण ते कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट हा काय प्रकार आहे बघणार आहोत. सो सध्या तर आहे का माहितीनुसार करूया. सो बेसिक सॅलरी 4,20,000 प्लस डीए 2,88,000. कमिशन नाहीये, सोडून द्या. डीए स्टुडंट लक्षात घ्या, आरपीएफ साठी आम्हाला जी सॅलरी लागणार आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे. ऑलवेज तुम्हाला घ्यायचं आहे बेसिक सॅलरी प्लस डीए प्लस कमिशन. कमिशन नाही आहे आता सध्या. बेसिक सॅलरी आणि डीए या दोघांची टोटल आम्ही केली. तिची टोटल येते जस्ट नंबर याची टोटल येते 7,08,000. सॅलरीची टोटल आली आमची 7,08,000. ओके, देयरफॉर 12% कुठून आले 12%? As per income tax rule, we have exemption on RPF. It is 12%. 12% on 7,08,000. सॅलरी वरती 12%. म्हणजे 7,08,000च्या 12%. 12%. सो ती अमाउंट येते इज इक्वल टू 84,000 जस्ट मिनिट 960. या पद्धतीने आमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. सो जाऊया आम्ही. हे आम्हाला एक्झम्पशन मिळालं. डीए स्टुडंट लक्षात घ्या काय केलं आम्ही. बेसिक सॅलरी डीए कमिशन नव्हतं. बेसिक सॅलरी डीए चे टोटल केले 7,08,000. त्याच्यावरती 12% काढले, दॅट इज 84,960. 12% एक्झम्पशन म्हणून आम्ही इकडे चाललोय प्रॉब्लेम मध्ये. एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स 12% ऑफ सॅलरी. दिस इज 84,960. एवढा मला एक्झम्पशन मिळालेलं आहे. सो हे एक्झम्पशन मायनस करूया 90,000 मधनं. आउटर अमाउंट राहील आमची 5,040. या पद्धतीने दिस इज आरपीएफ. आरपीएफ चा हा फिक्स रूल आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असंच करायचं आहे. येणाऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण अजून कमिशन असेल, डीए फॉर रिटायरमेंट बेनिफिट वगैरे वगैरे आपण बघणार आहोत. सो पुढे वळूया. हे झालं आमचं आरपीएफ. 9 नंबर इंटरेस्ट ऑन आरपीएफ. सो 9 नंबरला घेतोय आपण. 9 नंबर इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ वगैरे म्हणतात. ओके, आपण थोडं शॉर्ट मध्ये म्हणूया. आरपीएफ किती पर्सेंटने दिलाय बघूया. इंटरेस्ट ऑन आरपीएफ
at 12%, 12% म्हणता येते. डिअर स्टुडंट, इंटरेस्ट ऑन आरपीएफ आणि आरपीएफ काहीही संबंध नाही, दोघं पूर्ण वेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो अमाऊंट दिली 6000, एम्प्लॉयरने दिलेली अमाऊंट आपण घेतली. अगेन इथे रूल आहे एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स, लेस exempted from tax 9.5%. as per government rule तुम्हाला अलाउड किती 9.5%. ओके 9.5%. ठीक आहे. सो 9.5% आम्हाला अलाउड आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कॅल्क्युलेशन्स करतो. इथे मी मांडते बघा कसं करायचंय. 6000 अपॉन 12. हे 12 कुठून आले? 12 मंथ नाही, लक्षात घ्या. हे 12 हे पर्सेंटेज आलेले आहे. 6000 ॲज 12% नुसार किती इंटरेस्ट येतोय? 6000. सो जो एम्प्लॉयरने अलाउड केलेले पर्सेंटेज ते डिवाइड करायचं आहे त्याने. हे एम्प्लॉयरने अलाउड केलेला पर्सेंट इनटू गव्हर्नमेंटचा 9.5 घ्यायचा. सो 6000 अपॉन 12 हा 12 आलेला आहे इनटू 9.5%. इथे 13 असतात आपण 13 घेतला, तर इथे 15 असतात आपण 15 घेतला असता. 9.5% फिक्स आहे बिकॉज इट इज ॲज पर गव्हर्नमेंट रूल. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आम्हाला जे आन्सर मिळतंय ते आहे 4750. मायनस करायचे 4750, 1250 इथे राहणार 1250. सो या पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. लास्ट आयटम राहिलेला आहे फॅसिलिटी ऑफ वॉचमन गिवन ही म्हणायला पाहिजे. ओके सॉरी, गिवन हिज म्हटलेले करेक्ट. फॅसिलिटी ऑफ वॉचमन गिवन, वॉचमन फॅसिलिटी दिलेले आणि बघा हिज सॅलरी, वॉचमनची सॅलरी किती आहे 1000 पर मंथ. डिअर स्टुडंट लक्षात घ्या, एनी डोमेस्टिक सर्वंट, कोणताही आमच्या घरामध्ये एखादा नोकर दिला असेल लाईक ॲज वॉचमन, कुक, स्वीपर और एनी अदर पर्सन, गार्डनर, any facility of servant is given that is fully taxable. त्या सर्वंटची फॅसिलिटी जर आम्हाला एम्प्लॉयरने दिली असेल आणि त्याची सॅलरी एम्प्लॉयर पेड करत असेल तर ह्या सर्वंटला दिलेली पूर्ण सॅलरी ही टॅक्सेबल आहे. सो आम्हाला काय कोड दिला आहे बघा, डोमेस्टिक सर्वंट जो आहे 10 नंबरला आम्ही आलोय. डोमेस्टिक सर्वंट कोण आहे तो वॉचमन. ओके सो बोर्ड संपला आहे का. डोमेस्टिक सर्वंट वॉचमन दिलेला आहे. कसा दिला आहे तो 1000 into 12 पर मंथ म्हणतात. सो 1000 into 12 that is 12000. आउटर कॉलमला घेणार आहोत 12000. ओके राईट सिंगल कलर मध्ये छान आहे. ओके सो या पद्धतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. छोटासा राहिलेला भाग आहे, आपण या साईडला घेऊया. तिकडे आपली जागा संपलेली आहे, इथे पुढेच कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. आपला प्रॉब्लेम देखील संपला म्हणून मी हे देखील इरेज करून टाकतो. ओके फायनल आपलं राहिलेलं आहे, फायनल क्लोज करून टाकूया आपण. ओके हे आउटर कॉलम, दिस इज अवर जस्ट अ मिनिट, दिस इज अवर आउटर कॉलम, दिस इज अवर इनर कॉलम. पुढे कंटिन्यू करतोय आफ्टर 10. काय आपला प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. यानंतर आम्हाला जे कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज ग्रॉस सॅलरी. ओके ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करायची. पुढे म्हणतोय काय करायचं आपल्याला ग्रॉस सॅलरी. ओके ग्रॉस सॅलरी कशी येणार डिअर स्टुडंट लक्षात घ्या. त्या पूर्ण कॉलमची आम्हाला टोटल करायची इथपर्यंत. या सर्व अमाउंटची टोटल केल्यानंतर जी टोटल येणार आहे दिस इज अवर ग्रॉस सॅलरी. ती टोटल आपण करून ठेवलेली आहे 8,16,290.
दिस इज अवर ग्रॉस सॅलरी. कशी आली ही टोटल? या सर्व अमाऊंटची टोटल. खालीच करायचं आपल्याला, जागा संपली म्हणून मी इकडे शिफ्ट झालोय. सो ग्रॉस सॅलरी मिळालेली आहे. ग्रॉस सॅलरी मधून आम्हाला डिडक्शन करायचे असतात. ॲज पर गव्हर्नमेंट रूल आहे, लेस म्हटलं नाही तरी चालेल, डिडक्शन अंडर सेक्शन 16. बघा डिडक्शन इन्कम फ्रॉम सॅलरी वरती डिडक्शन्स तुम्हाला 3 आहेत तसे बघायला गेलं तर. यामध्ये फर्स्ट आहे स्टँडर्ड डिडक्शन, सेकंड आहे प्रोफेशनल टॅक्स, थर्ड आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. बट इट इज ओनली फॉर गव्हर्नमेंट सर्वंट. सो आपल्याला दोनच लक्षात ठेवायचे. एक म्हणजे त्याच्यावरती असणार स्टँडर्ड डिडक्शन आणि सेकंड आम्हाला लक्षात ठेवायचं प्रोफेशनल टॅक्स. प्रॉब्लेम मध्ये कुठे प्रोफेशनल टॅक्स दिलेला नाहीये, म्हणजे एकच आम्हाला लागू होईल. सो फर्स्ट दॅट इज स्टँडर्ड डिडक्शन. ओके, स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? स्टँडर्ड डिडक्शन दिस इज 50,000 as per government rule. If you use old tax regime, बघा न्यू टॅक्स रेजिम आहे, ओल्ड टॅक्स रेजिम आहे. If you apply old tax regime, then you will get all this type of deductions. Old tax regime नुसार सर्व आहे. न्यू टॅक्स रेजिम नुसार काय होईल येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघूया. ॲज पर ओल्ड टॅक्स रेजिम गव्हर्नमेंटने 2022-23 या असेसमेंट इयरला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. ओल्ड टॅक्स रेजिम यूज करा किंवा न्यू यूज करा, त्याने काहीही परिणाम होत नाही. ओके, जे तुम्ही दोघांतून कोणताही यूज करू शकता, ते तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. ओके, आपण याच्यावरती येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बोलूयात. आता आपण ओल्ड टॅक्स रेजिम नुसार सोडवला आहे. सो स्टँडर्ड डिडक्शन इज 50,000. दिस इज ॲज पर गव्हर्नमेंट रूल. हा जो रूल आहे, हा जो क्लॉज आहे, यामध्ये दिलेले इन्फॉर्मेशन. सो मायनस करूया आपण. मायनस केल्यानंतर आमच्याकडे राहत आहे 7,66,290. दिस इज युअर टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी 7,66,290. काय केलं आपण? या सर्वांची टोटल केली. दिस इज युअर ग्रॉस सॅलरी. याच्यातून डिडक्शन मायनस केली 50,000. ऑलवेज प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये गव्हर्नमेंट रूल प्रमाणे आपल्याला 50,000 घ्यायचे जर ओल्ड टॅक्स रेजिम यूज करत असाल तर. आणि मायनस केल्यानंतर आमच्याकडे राहत आहे 7,66,290. दिस इज युअर टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. बाय.